नमस्कार. आमचे कलांगणमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजपर्यंत माझ्या अनेक रेसिपी तुम्ही पाहिल्या असेलच, हो ना? आज पण मी एक गोड रेसिपी घेऊन येते. ही रेसिपी मुलांना पण आवडेल हं. ती रेसिपी म्हणजे खव्याच्या पोळ्या. चला तर ही रेसिपी पाहूया. खव्याच्या पोळीसाठी लागणार आहे साहित्य: पाव किलो खवा, पाव किलो मैदा, पाव किलो पिठी साखर, साजूक तूप आहे, तांदळाचं पीठ आहे 1 वाटी, आणि हे चण्याचं पीठ, चणा म्हणजे चणा डाळ, बेसन 1 चमचा आणि तेल. मैदा भिजवते. पोळ्याला खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचा याच्यात बेसन टाकते. एक चमचा तांदळाचं पीठ टाकते आणि याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे 1 चमचा. तेलाचं मोहन घातलंय. गॅस बंद करते. चवीसाठी मीठ टाकते आणि हे पीठ आधी जरा एकवटून घेते. थोडं थोडं पाणी घेऊन भिजवायचं. पीठ चांगलं घट्ट भिजवायचे. पाणी थोडं थोडं घेते, एकदम पाणी नाही घ्यायचं. हे पीठ घट्ट भिजवलंय. थोडं तेलाचा हात लावते, तेल लावते थोडंसं, आणि तेल लावून पुन्हा चांगलं मळून घेते. हे बघा, घट्ट भिजलंय पीठ. आणि पीठ अर्धा तास ठेवायचं. गॅसवर पॅन ठेवलंय. पॅन चांगलं तापलं आहे. त्याच्यात खवा टाकते आणि तो चांगला खरपूस भाजून घेते. आता तो मी ढवळत राहते. चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत ढवळत राहायचा. खवा भाजून घेतलेला आहे. आता तो जरा कोमट झालेला आहे. गरम असताना पिठी साखर मिसळायची नाही. आता कोमट झाला आहे. आता मी त्याच्यात पिठी साखर मिसळते. पिठी साखर टाकते. 4 चमचे टाकते. आपल्याला जेवढी गूळ हवी असेल तेवढ्या प्रमाणात पिठी साखर टाकायची. अर्धा तास झालेला आहे. पीठ चांगलं मऊसर झालेलं आहे. हे पहा. आता मी पोळ्या करायला घेते. या कणकेचा गोळा घेते करून असं. आणि हा लाटते. थोडंसं तांदळाचं पीठ लावण्यासाठी घ्यायचं. आणि हा खव्याचा गोळा. आणि ही पारी अशा तऱ्हेने जवळ आणायची आहे. जास्त वाटलं तर हे पीठ काढायचं. फार नाही आहे माझं.
जितकी पातळ असेल तितकी छान खुसखुशीत लागेल. तवा तापवलेला आहे तर टाकते मी. तूप सोडायचं थोडं थोडं. पोळी छान फुगलेली आहे. फुगल्यामुळं हे काठ आहे ते दाबून दाबून असे शेकवायला लागतात. खव्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. हे पहा, पोळ्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत. हा पदर सुटतोय बघा.